आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षे स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्यामध्ये संख्यावरील क्रिया हा अतिशय महत्त्वाचा घटक. या अगोदरच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी या क्रियाबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज आपण गुणाकार म्हणजेच पद या महत्त्वाच्या क्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत. तर गुणाकारामध्ये 3 घटक असतात: गुण्य, गुणक आणि गुणाकार. ज्या संख्येला गुणायचा आहे तो गुण्य, ज्या संख्येने गुणायचा आहे तो गुणक आणि आलेले उत्तर म्हणजे गुणाकार. काही नियम असतात गुणाकाराचे. कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार नेहमी शून्य येतो. कोणतीही संख्या व 1 यांचा गुणाकार तीच संख्या येईल. उदाहरणार्थ 4 गुणिले 4. कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 डॅश 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 अशा प्रकारे आपण गुणल्यास उत्तरामध्ये गुणाकार करण्यापेक्षा ती संख्या द्यायची आणि जेवढे शून्य असतील 1 वर तेवढे शून्य त्या संख्येच्या उजवीकडे द्यायचे. उदाहरणार्थ बघा, 25 गुणिले 10 म्हणजे 25 एक 25, 1 शून्य. 25 गुणिले 100 म्हणजे 25 एक 25, 100 असल्यामुळे 2 शून्य. 25 गुणिले 1000 म्हणजे 25 एक 25, 3 शून्य. 25 गुणिले 10,000 25 एक 25 आणि 4 शून्य. अशा प्रमाणे कुठल्याही संख्येचा गुणाकार करताना जर 10, 100 आणि 1000 ने गुणायचे असल्यास गुणाकार करण्यात वेळ न घालवता जी संख्या लिहायची आणि शून्याच्या वरती जेवढे 1च्या वरती जेवढे शून्य असतील तेवढे शून्य त्या उत्तरामध्ये द्यायचे. अशा प्रकारे हा अतिशय महत्त्वाचा घटक गुणाकार. याबद्दल आपण आणखी सखोल माहिती पाहणार आहोत, पण ते पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.